100 वर्षांनंतर होळीला चंद्रग्रहण. मेष राशीसह 5 राशींची लागणार लॉटरी. त्या कोणत्या राशी आहेत? चला तर आपण व्हिडिओमधून बघूया. यावेळी होळीच्या दिवशी सुमारे 100 वर्षांनंतर चंद्रग्रहणाचा योगायोग होणार आहे. म्हणजेच ग्रहणाच्या छायेत होळी साजरी होणार आहे. होलिका दहन 24 मार्च रोजी साजरी होणार असून रंगांची होळी 26 मार्च रोजी साजरी होणार आहे. हे ग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी त्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. यावेळी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त भाद्र नक्षत्राच्या समाप्तीनंतर असेल. 24 मार्च रोजी रात्री 10:28 नंतर तर 25 मार्च रोजी रात्री 11:21 पर्यंत पौर्णिमेचा योगायोग आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे ते सांगा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच अशी नवनवीन माहिती तुम्हाला रोज मिळेल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. त्यामुळे 25 मार्च रोजी शास्त्रानुसार रंगांची होळी होणार नाही. 25 मार्च रोजी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे, ज्याच्याच पहिला स्पर्श कालावधी रात्री 10:24 पर्यंत असेल. यानंतर परमग्रास दुपारी 12:43 वाजता असेल आणि पेनंबरापासून शेवटचा स्पर्श कालावधी 3:01 वाजता असेल. या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 24 तास 36 मिनिटे असणार आहे. होळीवर चंद्रग्रहणाचा कसा प्रभाव पडेल चला तर बघूया. मेष रास. हे चंद्रग्रहण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. तुमचे संबंध विशेषतः तुमच्या जीवनसाथीसोबत भरभराटीला येणार आहे. नोकरी किंवा व्यवसायामध्ये विविध प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची उच्च शक्यता आहे. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरी करतात त्यांच्या नोकरीमध्ये चांगलीच प्रगती होईल आणि जे व्यवसाय करतात त्यांना व्यवसायात सावध राहावे लागेल, पण दुप्पट फायदा होईल हे देखील खरे आहे. पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांना आनंद मिळेल. हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. मात्र तुम्ही तुमचे वर्तन योग्य ठेवले नाही तर तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. मुलांशी संबंधित काळजी तुम्हाला त्रास देऊ शकते. सिंह राशीच्या लोकांनी वादविवादांपासून दूर राहावे. नोकरी आणि व्यवसायात चांगली कामगिरी कराल. तुम्ही जे काम करता त्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल. पुढील रास आहे धनु रास. धनु राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत सकारात्मक परिणाम मिळतील. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होणारे लोक सकारात्मक परिणाम प्राप्त करतील, परंतु त्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. नोकरीमध्ये तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील, मात्र नात्याबाबत काही वादविवाद निर्माण होतील. तुमच्या राशीमध्ये वाहन खरेदी करण्याचे योग आहेत, परंतु चंद्रग्रहणाच्या दृष्टीने ते अनुकूल राहतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल नक्की सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करावे. धन्यवाद.